भाषा म्हणायचं चला म्हणे तुम्हाला आमच्या गावचं एकदम सुंदर ठिकाण दाखवतो. मग कायचं भाषा पुढे मामा मागे. मग सुंदर ठिकाण म्हटल्यावर मी कायचा मागे राहील. मग निघाल बा आपल्या भाषाच्या मागे. पण मला थोडं माहित होतं असा रस्ता असणार. जाता जाता सँडलची बूट करून टाकला तर माहित नाही पडला. आणि सहजच म्हणायचं मामा टेन्शन न घेऊ, हे आमच्या गावची रीत आहे म्हणे. जो आला त्याचे पाय तर भरावच लागतील, तसे थोडी मजा येते म्हणे आमच्या गावची. मग काय सगळे पाय तर भरवले साईडले चला म्हणे, इथं पाय झटकून घ्या. झटकायचं कायचं, पाय झटका की काय झटका. आता तुम्ही सांगा बरं, पाय झटकून थोडी गारा निघणार. मग घासघूस करून कसा तर पायाचा गारा काढला. आणि आणखी थोडं पुढे गेल्यानंतर काय तर आता म्हणे सळाई आहे म्हणे. तर मामा टेन्शन न घेऊ, तुम्ही मा संग नका राहू, तुम्ही मागे राहा म्हणे. मी म्हटलं मागे काऊन रे. म्हणे मी तर तुमच्यात मागेवर टेन्शन न घेऊ. आणि वरती आल्यानंतर एवढा मस्त व्ह्यू होता की काय सांगा. मनरमण्य वातावरण होतं एकदम. तितक्यातच भोले बाबाचं मंदिर. वदरी आल्यानंतर इथं खेळणे होते हे माहित नव्हतं मले. हे नवीन झालं म्हणे मामा, दरवर्षी इथं देतो आपण खेळायला. असं आहे का, खेळायसाठी मला आणलं तुम्ही ना, दुसरं काय इथं आम्हाला खेळायचं होतं म्हणून तुम्हाला आणलं. जसा मामा तसा भाषा. म्हटलं हे जाऊ दे, चला म्हटलं सगळे तर आपण दर्शन करून येऊ. दर्शन वगैरे केलं आणि तितक्यात आपला लायना भाषा त्या मंदिरातच नाचायला लागत. मग चालू झालं बाबा हिचं खेळणं. दादा गडा घेईन अगिन 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 अरे गिद्दनी गिन गिद्दनी गिन गिद्दनी दुम 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 दुम. 10 मिनिटे करता करता काही 2 घंटे गेले माहित नाही पडले. खाली आल्यानंतर का डायरेक्ट हौदातच उड्या मारल्या येईन. म्हणून पाय एवढं भरायला डायरेक्ट हौदातच पाय वगैरे धुत. तितक्यात आपला भाषा काय म्हणते पा म्हणे तुम्ही निर्मलची पोळी खाल्ली असं घरी सांगतो तुम्हाला रट्टे खाऊ घालतो. सकाळी सकाळीच भाषा निघाला स्कूल मध्ये जाण्यासाठी. आता तो गेला स्कूल मध्ये, चला म्हटलं आपण घरी जाऊ.